तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषदेच्या सत्ताधारी गटाने शहरातील महात्मा फुले कन्या शाळेच्या शालेय परिसरात 1200 चौरस मीटर जागा उपजिल्हा रुग्णालयास देण्याचा बेकायदेशीर ठराव मंजूर केला आहे। या ठरावाच्या विरोधात 9 जून रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने या ठरावाचा जाहीर निषेध करून शालेय परिसरात उपजिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे। या पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करून नगर परिषद प्रशासनाने घेतलेला हा ठराव रद्द झाला नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, राम विजय बुरुंगले, पक्षनेते डॉक्टर स्वाती वाकेकर, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव, शहर अध्यक्ष अमर पाचपूर, ॲडव्होकेट संदीप उगले यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक व इतर नेते तसेच पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। ही जी आमच्या नगरसेविका आहेत यांनी 26/5 जी सभा झाली नगर परिषद मध्ये, त्या सभेमध्ये जो विषय क्रमांक 5 होता त्या विषयावरती चर्चा करत असताना यांची अपेक्षा होती की टिप्पणी जी आहे ती सविस्तर द्यायला पाहिजे होती, पण आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणची जी टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांनी दिली ती अतिशय अल्प दिली। त्या टिप्पणीमधून त्या गोष्टीचा कुठलाही उल्लेख किंवा त्या गोष्टीचा कुठलाही उहापोह होत नाही। त्यामुळे सभागृहामध्ये मीनाताई असतील, समीना मॅडम असतील, आमच्या वैशाली ताई, बारसाकडे मॅडम आहेत, फरजानाताई, या सर्वांनी मागणी केली की बा या विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे। तर यांनी म्हटलं की उपजिल्हा रुग्णालयाला आमचा विरोध नाही आहे, ज्याही गोष्टी जळगाव शहरामध्ये आवश्यक आहेत त्या व्हायलाच पाहिजेत, पण त्या होत असताना एकीकडे आपला शासन म्हणते की बेटी बचाव बेटी पढाव, मुलींना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, RT ऍक्ट नुसार मुलांना मोफत शिक्षणाचा कायदा असताना त्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन आपण त्या ठिकाणी पाहतोय। कलम 19 RTचं कलम 19 अंतर्गत आणि 2009चा जो कायदा आहे त्याचबरोबर कलम 8 नुसार त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे की त्या ठिकाणच्या शाळांना प्लेग्राऊंड असेल किंवा पाण्याची सुविधा असेल, वर्गखोल्या आहे, हे उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे। आज ते बंधनकारक असताना स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ज्या ठिकाणी 2 रूम्स वर्गखोल्या बांधलेल्या आहेत 2009-10 मध्ये आणि 2012-13 मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत त्या ठिकाणी ज्या खोल्या बांधल्या गेलेल्या त्या बांधकामात सकट 12,000 चौरस मीटर ची जी जागा आहे 1200 चौरस मीटर म्हणजे जवळपास 13 गुंठे जागा। आज 13 गुंठे जागा ही लहान नाही आहे, ती जागा आणि त्या ठिकाणी असलेली विहीर जी त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थिनींसाठी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की 6/6/2025 मध्ये म्हणजे 6 जूनला शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेतला होता की आमच्या शाळेची जी जागा आहे, कारण हे काही आजच सुरू झालेलं नाही, 1 वर्ष आधी ही मागणी झाली होती, त्या 1 वर्षाच्या मागणीच्या आधी शाळा व्यवस्थापन समितीनं स्पष्ट शब्दात नकार दिला की ही जागा जी आहे ती मुलींच्या शैक्षणिक पर्पजसाठी, मुलींसाठी प्लेग्राऊंड आहे, त्या ज्या वर्गखोल्या आहेत त्या मुलींसाठी किंवा अध्यापनासाठी आहेत, त्यामुळे ती जागा देण्यात येऊ नये। त्यानंतर मुख्याध्यापकांनी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून सांगितलं की अशा पद्धतीने जर शाळा दिल्या गेली किंवा त्या वर्गखोल्या किंवा शाळेची जागा त्या ठिकाणी दिल्या गेली तर त्या ठिकाणी संच मान्यतेवर प्रॉब्लेम होईल, त्या ठिकाणचे वर्ग शिक्षक कमी होऊ शकतील। आज आपण पाहतो आहे की वर्ग शिक्षक नाही असल्यामुळे अनेक शाळा त्या ठिकाणच्या बंद पडत आहेत, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे। आपल्या तालुक्यातील एकमेव मुलींची कन्या माध्यमिक शाळा आहे। महात्मा फुलेंचं नाव जे आपण सर्वजण आदराने घेतो आणि मुलींनी तर अखंड आयुष्य जरी त्यांचं आपण पूजा करत राहिलं तर तेवढे उपकार त्या फुले दाम्पत्याचे आहे, तर त्यांच्यामुळे आज आमच्या सर्वांसाठी शिक्षणाची दालनं उभी राहिली। आज आम्हाला जे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्या महान आत्म्यामुळे आहे, फुलेशाह आंबेडकरांमुळे आहे, आणि म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की ज्या पर्पजसाठी ती जागा आहे त्या पर्पजसाठीच ती जागा राखीव राहिली पाहिजे। आणि जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे ते जर बांधकाम करायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र नगरपालिकेमध्ये अनेक आरक्षित भूखंड आहेत, त्या ठिकाणी नगरपालिकेनं ते ऍक्वायर करून ती जागा उपजिल्हा रुग्णालयाला दान करावी। आज मी हेही सांगेन की या आधी जे आपण पाहतोय शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आपल्या बस स्टँडला तिथे दिसते शॉपिंग कॉम्प्लेक्स, मी नगराध्यक्ष असताना ते शॉपिंग कॉम्प्लेक्स जेव्हा आम्हाला नगर परिषदसाठी पाहिजे होतं त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची जागा घ्यायसाठी महसूल विभागाकडे पैसे नगर परिषदला भरावे लागले। आज ही जागा जर शैक्षणिक पर्पजसाठी आहे तर ही नगरपालिका अशा पद्धतीनं ही जागा कशी वर्ग करू शकते?
बहुमत असेल, पण मुख्याधिकारी आणि प्रशासनानं विचार केला पाहिजे की अशा पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन जर होत असेल, जर कायद्याचं उल्लंघन करून आपण जर अशा पद्धतीनं ठराव मंजूर करून त्या ठिकाणी पुढे प्रशासनाला पाठवत असेल, तर आमचं म्हणणं आहे की या ठरावाला स्थगिती दिली गेली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती जागा जी मुलींच्या शिक्षणासाठी आहे ती त्याच पर्पजसाठी राखीव ठेवली पाहिजे, असं आमचं सामूहिक म्हणणं आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं सभागृहात ते आधी नोंदवलं आहे. त्याचबरोबरीनं आदरणीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे 1 जूनला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. त्यांना स्वतः भेट देऊन या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. त्याचबरोबरीनं जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याविषयीचे सर्व नगरसेवकांनी पत्र दिलेलं आहे. त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना 1 जूनला दिलेली आहे. आज आम्ही म्हणजे संविधानिक मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आमचं निवेदन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पण ह्या सावित्रीच्या लेखी आहेत, त्याचबरोबरीनं जिजाऊच्या बी लेखी आहेत, ह्या कुठे अशा गोष्टीचा अन्याय खपवून घेणार नाहीत. जर याच्यावर यांनी स्थगिती देऊन याच्यावर चौकशी करून जर ती मुलींच्या शिक्षणासाठी जागा राखीव ठेवली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करून भविष्यात ती जागा ज्या पर्पजसाठी आहे त्याच पर्पजसाठी ठेवण्यासाठी आमच्याकडून पुढील काळामध्ये जनआंदोलन उभं केलं जाईल. कोणाची विरोध करी यातलाही भाग, परंतु जी कन्याशाळा आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावावर जे आतापर्यंत चालत आहे, ती कन्याशाळेत जर हे अशा पद्धतीचं जर रुग्णालय जर उभं राहत असेल, तर तो शिक्षणाचा आता सर्व बोलून गेले की शिक्षणाचा आता त्या ठिकाणी जर समजा एवढं जर वर्दळ जर चालू राहिलं तर शिक्षण कसे घेतील मुलं. तर डिस्टर्बन्स इथपर्यंत कायदा आहे की शाळेच्या आजूबाजूला 500 फूट हे तो जे काही त्रास होईल मुलांना तो होऊ देत नाही. आता इथं जर हॉस्पिटल जर नेऊन ठेवलं तुम्ही तर त्याचे काय होईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला इतर भूखंड असताना तुम्ही या जागेचा अट्टास का करता. बरेच प्रश्न आहेत. जरी जिल्हा स्थानिक बॉडी स्थानिक स्वराज्य संस्था एखादा निर्णय घेऊ शकते, परंतु तो जर इतर गोष्टीला जर त्रासदायक असेल तर त्या संदर्भात ज्या पद्धतीने काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतली तीच भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा आम्ही घेऊ आणि तुमच्याबरोबरच त्यांच्या सर्वांच्या ताकदीने आम्ही हा पुढचा लढा लढू. कारण जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे आणि त्याचा विरोध केलाच पाहिजे. सत्ता कुणाची असो काही असो हा विषय दुय्यम आहे. आम्हाला लढणं आहे तो त्यात प्रश्नच नाही. त्याच्यामुळे सोबत लावून लढू. जशी गरज पडेल तशी लोकशाही मार्गाने आम्ही हा लढा पुढे चालू. मध्ये आमच्या ज्या 5ही काँग्रेसच्या नगरसेवक आहेत यांच्याकडनं कडकडून विरोध झालेला आहे. पण आमचा विरोध शहरामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात त्याला नसून जे ग्राउंड मुलींचं जे ग्राउंड काढून तिथे जे उभारण्यात येत आहे त्याच्याकरिता आहे. सभागृहामध्ये जेव्हा हा विषय मांडण्यात आला तेव्हा आम्ही सगळ्यांनी तिथे विरोध दर्शवलेला आहे. पण मुख्याधिकारी आणि आपले नगराध्यक्ष यांच्याकडून आम्हाला जे आहे अपेक्षित कुठल्याही प्रश्नाचं जे आहे ते उत्तर मिळालेलं नाही. जेव्हा आम्ही सभागृहामध्ये असं विचारलं किंवा या ग्राउंडवर तुम्हाला शाळा व्यवस्थापनाचं जे आहे ते कुठलं पत्र तुम्हाला आलेलं आहे का, किंवा क्रीडा विभागाची जी आहे ती एनओसी आपल्याकडे आहे का, शिक्षण विभागाकडनं काही पत्र वगैरे आलेलं असेल तर आमच्या मिण्यातही आहेत. त्यांनी म्हटलं सभागृहामध्ये की ते जर असेल तुमच्याकडे व्यवस्थापनाचं पत्र तर ते तुम्ही दाखवावं आणि कुठल्याही प्रकारची फाईल जी आहे ती सभागृहामध्ये आमच्या समोर ठेवण्यात आलेली नाही. मग मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष किंवा प्रशासनाला कुठलेही नियम जे आहेत ते पाळण्याची गरज नाहीये का. तर एखाद्या नगरसेवकाला एखाद्या विषय जर तात्काळ सभेमध्ये जर मांडायचा असला तर आम्हाला असं सांगण्यात येतं विरोधी पक्ष नेत्यांना की बा तुम्ही जे आहे ते 15-16 दिवस जे आहे ते आधी आम्हाला सांगत जा. मग यांना कुठलेही नियम पाळायची गरज नाहीये का. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल के लिए हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है, बट एजुकेशनल स्पेस का इस्तेमाल करना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल के लिए ये सही नहीं है. इससे एज अ डॉक्टर अगर हम एक एजुकेशनल स्पेस में हमारा हॉस्पिटल बनाते हैं तो मुझे कुछ कंसर्न है. फर्स्ट ये है कि जो हॉस्पिटल की जो जगह है हम लोग वहाँ पर अगर हॉस्पिटल बनाते हैं तो वहाँ सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में ओटी रहेगी, कैजुअलिटी रहेगी, मैटरनिटी होम रहेगा, तो उसकी वजह से इमरजेंसी व्हीकल्स का आना जाना लगा रहेगा और उसके सायरन की वजह से बच्चों पर जो है तो साइकोलॉजिकल इफेक्ट होगा. सेकेंड ये कि इन्फेक्शन के चांसेस बढ़ेंगे. थर्ड ये कि वहाँ पर आउटसाइडर और विजिटर्स, हम जब 100 बेड का हॉस्पिटल वहाँ पर बना रहे हैं
तो आउटसाइडर्स और विजिटर्स का ओवर क्राउडिंग होगी वहाँ पर। उसके बाद अगर वहाँ पर हम हॉस्पिटल बनाते हैं तो बच्चों की फिजिकल जो एक्टिविटी है उस पर इफेक्ट होगा, क्योंकि बच्चों का जो ग्राउंड है वो ग्राउंड कम हो जाएगा, उसकी वजह से फिजिकल एक्टिविटी इफेक्ट करेगी बच्चों की। एंड उसके बाद अगर हम लोग वहाँ पर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बनता है अगर उस जगह पर, तो जो विजिटर्स है, आउटसाइडर्स है, बाहर के आसपास के हमारे इलाके के वहाँ पर लोग आएंगे। 100 बेड का हम हॉस्पिटल बना रहे हैं तो रिलेटिव्स आएंगे, आउटसाइडर आएंगे, विजिटर्स आएंगे, तो उसकी वजह से जो बच्चियां हैं बाजू में उनकी सुरक्षा पर इफेक्ट पड़ेगा। वहाँ जो आउटसाइडर है हमको उस ताल्लुक से सोचना पड़ेगा कि बच्चों की सुरक्षा को हमको बढ़ाना पड़ेगा। तो ये मेरे कंसर्न है। ये जो है तो कोई पॉलिटिकल मुद्दा नहीं है और ना ही किसी हार और जीत की लड़ाई है, बल्कि ये जो है तो एक बच्चियों के स्कूल का एजुकेशन का मामला है। अगर हम ग्राउंड आज छोटा कर देते हैं, बाद में अगर बच्चों की स्कूल हमको आगे बढ़ाना, एक्सपांशन की हमको जरूरत पड़ती है, तो वहाँ पर ग्राउंड छोटा हो जाएगा। तो ये मेरे कंसर्न है, तो ये हम सबका मामला है, ना कि पॉलिटिकल मुद्दा। थँक यू। मध्ये जो विषय क्रमांक 5 नंबरचा जो ठराव होता की नगरपालिकेच्या महात्मा फुले कन्या शाळेचा उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा देण्याबाबत 1200 चौरस मीटर जागा देण्याबाबतचा हा ठराव होता। परंतु सत्ताधारी पक्षाने चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्याजवळ बहुमत असल्यामुळे त्या बहुमताच्या जोरावर तो ठराव पास केला। आम्ही त्या ठरावाला विरोध केला। आज महात्मा फुले कन्या शाळा त्या ठिकाणी मुलींची ही पटसंख्या जास्त आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की त्याआधी आपण ग्रंथालयाला जागा दिलेली आहे, तिथं सर्व शिक्षण अभियान मार्फत तिथं बिल्डिंग उभे आहेत। एवढंच नाही तर कामगार कल्याणचंही ऑफिस त्या ठिकाणी आहे। एक त्या ठिकाणी एक मोठी विहीर आहे, ती विहीर सुद्धा एक त्यांनी पाणी आहे। शिवसाहेब म्हणतात की ते पाणी दूषित झालेलं आहे। पाणी दूषित होते का? आज उपजिल्हा रुग्णालयाला आमचा 5 जणीचा विरोध नाही, परंतु शहरात उपजिल्हा रुग्णालय होणं हे काळाची गरज आहे। परंतु मुलीच्या शिक्षणाला पण लावून जर हे होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही। या ठिकाणी जी सभागृहात सत्तेच्या जोरावर किंवा हा ठराव होते, फक्त अनेक शासकीय जागा या शहरात आहेत, त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभं केलं पाहिजे। आमची एवढीच इच्छा आहे की त्या ठिकाणी गोरगरिबाच्या मुली त्या ठिकाणी शिकतात। आज बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा जो देतात, त्या ठिकाणी आज मुलीचे शिक्षणापासून वंचित ठेवतात, त्यांना अंधारात ठेवतात। एवढंच मला